आता जाऊयात कोल्हापूरमध्ये खासगी बस चालकांचं आंदोलन सुरू झालंय। 40 पेक्षा जास्त खासगी बस आरटीओ कार्यालयामध्ये जमा केल्या गेल्यात। आरटीओ कार्यालय यामुळे ठप्प आहे। ई चलन अन्यायी असल्याचा वाहतूकदारांनी दावा केलाय। बस लावून निघून गेल्या कारणाने आरटीओ कार्यालयामध्ये आता अडचण निर्माण झाली आहे। कोल्हापूरची बातमी आहे। कोल्हापूरमध्ये खासगी बस चालकांनी अनोखं आंदोलन केलंय। कोल्हापुरामध्ये खासगी बस चालकांनी हे आंदोलन सुरू केलंय। 40 पेक्षा अधिक खासगी बस आरटीओ मध्ये त्यांनी जमा केल्यात। ई चलन अन्यायी असल्याचा वाहतूकदारांचा हा दावा आहे। बस लावून हे चालक निघून गेले, त्यामुळे आता आरटीओ कार्यालयामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे। चाळीस पेक्षा अधिक खासगी बस आरटीओ कार्यालयामध्ये जमा केल्या गेल्यात। ई चलनाला विरोध करण्यासाठी वाहतूकदारांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। थेट जाऊयात आपण कोल्हापूरमध्ये। या ठिकाणी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। रणजित, खासगी बस चालकांनी हे अनोखं आंदोलन केल्याचं दिसतंय, काय पवित्रा घेतलाय त्यांनी? खरं तर माझ्या पाठीमागे तुम्ही ही दृश्य पाहिली तर ही कोल्हापूर आरटीओ मधली ही दृश्य आहेत। 40हून अधिक जी वाहनं आहेत, ही वाहनं खाजगी बसेस ज्या आहेत या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। आज सकाळपासून पहाटेपासून या सर्व वाहन चालकांनी मालकांनी ही जी हे जे बसेस आहेत या आरटीओ परिसरात येऊन ते सोडून गेलेले आहेत। त्यांचं म्हणणं एवढं आहे की ई चलन रद्द करावं, यासाठी अनेक दिवस खरं तर या ठिकाणी आंदोलन सुरू झालं होतं। याकडं राज्य शासनानं कुठलंही लक्ष दिलं नाही, त्यामुळं आता हा पवित्रा घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। या संदर्भात 10 दिवस आंदोलन सुरू आहे, मात्र कुठलाही निर्णय त्यावर होत नाही। किरण, सांगा तुम्ही अशा पद्धतीने वाहनं का लावलेली आहेत, नेमकी काय मागणी आहे? काय ई चलन प्रणाली जी लागू केलेली आहे ती दोषपूर्ण आहे आणि त्या ई चलन प्रणालीमुळं एक्सप्रेस हायवेवर रात्रीची वाहनं जाताना 30-40चं स्पीड ड्रायव्हरांच्या लक्षामध्ये येत नाही आणि त्यामुळे प्रत्येक ट्रिपला एका बसला 8 ते 10 हजारचं चलन झालं तर महिन्याला 50,000, वर्षाला 5,000 ही चलनं सर्व वाहतूकदार पैसे मिळतात किती, टॅक्स द्यायचा किती आणि ती चलनं भरायची कशी, असा गंभीर प्रश्न या ठिकाणी हा देशभराला आमच्या ट्रेडला लागलेला ट्रान्सपोर्ट रेटला लागलेला कॅन्सर हा ई चलन आहे। त्याच्या विरोधात कोणतरी आवाज उठवा पाहिजे, म्हणून आज प्रदीप राठोडांचा 11वा दिवस आहे, पण सरकार लक्ष देणार, त्यामुळे आजचा हा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे। खरं तर या ठिकाणी घोषणाबाजी सुरू झालेली आहे। आपण ती सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करूया की हे सर्व वाहन चालक जे आहेत हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं एवढंच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ई चलन जे आहे ते रद्द केलं पाहिजे आणि जर ई चलन रद्द केलं नाही तर हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी या निमित्तानं या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यांच्या पाठीमागे जर पाहिलं तर ही बसेसची जी रांग आहे, साधारण 50 बसेस सध्या या परिसरात आलेल्या आहेत। दिवसभरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारण ज्या बसेस आहेत त्या सगळ्या त्या आरटीओ कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत आणि हे आंदोलन। धन्यवाद रणजित दिलेल्या या माहितीसाठी। कोल्हापूरमध्ये आता बस चालकांनी 11 दिवसानंतर हा निर्णय घेतलाय। वळूयात पुढच्या बातमीकडे।